बोलण्याचा अधिकार हा शासनाचा आहे, कलेक्टर साहेबांचा आहे. बरोबर सर. आपल्याला TILR किंवा शासनाने गव्हर्नमेंटने किंवा कलेक्टर साहेबांनी जर आपल्याला मान्यता दिली आणि त्यांनी केली तर त्यांना लागणारी सगळीच्या सगळी मदत आपण करू. आमच्या देखील सन्माननीय सदस्यांचं म्हणणं हेच आहे की पाण्याचा वाढीव कर जो आहे हा कमी केला पाहिजे. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की 1 रुपया पण प्रॉफिट आम्हाला कमवायचं नाही, पण जेवढा खर्च होतो हा कायद्याने घेणं बंधनकारक आहे. आणि म्हणून तत्कालीन प्रशासकीय राजवटीमध्ये BJPचे 2 आमदार, एक शिवसेनेचे आमदार आणि BJPचे खासदार हे या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये येथील संपर्कात होते आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये हा ठराव झालेला आहे. आणि हा ठराव जर विखंडित करायचा असेल, तो रद्द करायचा असेल तर तो राज्य सरकारकडे जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, आमच्या सदस्यांना देखील विनंती केली का आपण राज्य सरकारकडे जाऊ, राज्य सरकारला विनंती करू का आम्हाला असं वाटतं की बाबा हा दर जरी खर्च आहे तेवढाच जरी घेत असला तरी तो देखील कमी करावा. किंबहुना आम्हाला तो विनामूल्य पाणी कसं देता येईल, अन्य कर लावून आम्हाला कसं काय त्याच्यातनं विनामूल्य पाणी देता येईल हा आम्ही त्यांना कसोशीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांना आम्ही सांगितलं याच्यातनं मार्ग काढा की आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल विधानसभेमध्ये सन्माननीय भाजपचे सदस्य वेगवेगळ्या प्रश्नावर प्रश्न विचारत असतात, अनेक गोष्टी तारांकित प्रश्न विचारत असतात. परंतु हा जो ठराव झालेला आहे दरवाढीचा प्रशासकीय राजवटीत त्यांच्याच राजवटीमध्ये झालेला आहे, तो विखंडित करण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. आम्ही त्यांना विनंती वारंवार केली का हा ठराव विखंडित करण्यासाठी आपले सन्माननीय सदस्य जे आज या सभागृहात प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील हजर होते, तर म्हणून मी त्यांना विनंती करत होतो. परंतु ते केवळ ठराव घ्या सांगत होते. परंतु असा राज्य सरकारकडे शेवटी हा नियमबाह्य जर असेल, चुकीचा असेल, काही असेल तर राज्य सरकारकडे आहे आणि राज्य सरकारला अधिकार आहे तो ठराव रद्द करणं, विखंडित करणं. तरीसुद्धा आम्ही आमच्या सदस्यांनी देखील सांगितलेलं आहे का बाबा आपल्याला हे दर कर कमी करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही देखील शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. आणि शासनाच्या मार्गदर्शनाने आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे जर शासनाने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही ते दर कर कमी करून घेऊ. ठरावावर पुढे काय झालं? ठरावावर काय नाही, आम्ही आता राज्य सरकारकडे जाणार, राज्य सरकारकडे मागणार. बघा हा कुठचा प्रशासकीय ठराव आला नव्हता, खाली त्याने विचारलेला ठराव आहे आणि ठरावावर फक्त मतदान घ्या, तुम्ही ऐकलं असेल मतदान घ्या. खरोखर आमच्या सभागृह नेत्याने त्यांना स्पष्ट शब्दामध्ये समजावून सांगितलेलं होतं का आपल्याला काय काय करायला पाहिजे असेल, कायदेशीर प्रक्रिया कशी आपल्याला पार पाडायला लागेल, तर ती कुठचेही न करता केवळ राजकीय लाभ उचलण्यासाठी जर हे असेल तर चुकीचं आहे. कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की या विविध योजना ज्या आहेत त्या करण्यासाठी सरकारला पैसे भरायला लागतात आणि ते पैसे भरण्यासाठी जर आमचा 25% हिस्सा असेल तर 25% पैसे भरण्यासाठी कुठून तरी आम्हाला पैसे जमा करायला लागतात आणि ते पैसे जमा शेवटी नागरिकांकडनं जमा झालेल्या पैशामधूनच आपण करायला लागतो. आंबट सुसरीला पैसे भरलेले आहेत, देहरजीला पैसे भरलेले आहेत, सूर्याला भरलेले आहेत, चोंडीला भरले आहेत, खोलसापाडाला भरलेले आहेत, अनेक ठिकाणी पैसे भरलेले आहेत. शेवटी हे कुठून येतात, ते हे जमा झालेले पैसे आहेत ते आहेत. राज्य सरकार मी यांना लवकरात लवकर विनंती यासाठी करत होतो कारण नवीन जनगणनेनुसार जर लोकसंख्या आपली वाढणार आहे आणि त्याप्रमाणे आपण वेगळ्या दर्जामध्ये जाणार आहोत. समजा ब दर्जामध्ये गेलो तर आता जे आपल्याला 70% ग्रँड मिळते केवळ 30% पैसे आपल्याला भरायला लागतात, तर कालांतराने आपल्याला ते 50% भरायला लागतील. त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून त्यांना मी विनंती केली सरकार तुमचं आहे तर आपण सरकारकडे जाऊन हे गायडन्स घेऊ आणि सरकारकडनं कायदेशीररित्या दर कमी करून घेऊ. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता का या पूर्व परिस्थितीवर या महासभेमध्ये चर्चा करायची होती आणि त्याच्यावर काय काय आपल्याला उपाययोजना करता येतील यासंबंधी हा विषय घ्यायचा होता. तो आधी आम्ही चर्चेला घेत होतो तर त्यांनी सांगितलं नंतर घेऊ आणि सभात्याग करून निघून गेले. आणि असल्या महत्त्वाच्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिकडे पूर्व परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, काय करायला लागतील यासंबंधी कुठचीही चर्चा न करता त्यांनी सभात्याग करून निघून गेले. असो, परंतु आम्ही राज्य सरकारच्या मागे लागू. आमचा प्रयत्न तर असा आहे
का लोकांना विनामूल्य पाणी कसं देता येईल, अन्य मार्गाने कसे काय पैसे जमा करता येतील, हा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना देखील आम्ही विनंती केली की ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. जनतेला एक ना एक दिवस आपण विनामूल्य पाणी देऊ शकतो का, वेगळ्या मार्गाने आपण उत्पन्न वाढवून, तर हा देखील आमचा प्रयत्न आहे. सध्या तात्पुरता आम्ही राज्य सरकारकडे जाणार आहोत आणि राज्य सरकारला विनंती करणार आहोत का बाबा यामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. राज्य सरकारने जर आम्हाला मान्यता दिली आणि ठराव विखंडित केला तर निश्चित आम्ही लोकांना ज्या पैशामध्ये पाणी मिळते त्या पैशात पाणी देण्यासाठी बांधील आहोत.